खोपोलीच्या नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन पनवेल सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे यांची 26 डिसेंबर 2025 ला सुमारे 7 वाजता हत्या करण्यात आली। ते आपल्या मुलींना शाळेत सोडून परत येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र देवकर, त्यांची 2 मुलं तसंच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यासह अज्ञात 3 जणांवर गुन्हा दाखल केला होता। पोलीस तपासात रवींद्र देवकर यांनी 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या करवून आणल्याचं पुढे आलंय। सुपारी घेणाऱ्या दोघांसह आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे। सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। त्यामुळे या दोघांनीही 1 डिसेंबर रोजी पनवेल सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली। अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट भोपी यांनी सरकारी पक्षातर्फे जोरदार बाजू मांडली। काळोखे यांच्या हत्येनंतर रवींद्र देवकर हा भरत भगत यांच्या घरी जाऊन त्यांना भेटला होता, तर सुधाकर घारे यांच्याशी देखील तो फोनवरून संपर्कात होता। त्यामुळे या दोघांच्याही पोलीस कोठडीची गरज असल्याचं सांगत दोघांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात यावी अशी विनंती ॲडव्होकेट भोपी यांनी न्यायालयात केली होती। तर घारे आणि भगत यांना नाहक या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांना केलाय। दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर तसंच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी सुधाकर घारे आणि भरत भगत या दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेत। अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून पुढील तपासाच्या अनुषंगानं पोलिसांची कारवाई होण्याची शक्यता आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।